लक्ष्मीकांत बेर्डेवर पुन्हा काम करायची इच्छा आहे. आणि एआयचा उपयोग करून मला लक्ष्मीकांत बेर्डेला रिक्रिएट करायचं ही माझी खूप मोठी इच्छा आहे आणि ते मी करणारच. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबरची माझी मैत्री सिम्बलाइज झाली त्याच्यामुळे. ही दोस्ती तुटायची नाही. मी इतकं टेन्शन मध्ये आलो होतो तर ते टेन्शन माझं लक्षाने बरोबर हेरलं आणि मला येऊन सांगितलं, महेश मला दिसतंय तू खूप टेन्शन मध्ये आलायस, पण तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस. तारचंद बडजाडे असो किंवा कोणी असो, सारी दुनिया एक तरफ महेश आणि तू माझ्यासाठी एक तरफ. तंबूमध्ये जाताना मला एक गाव आढळलं, कवठे महंकाळ. सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये ते गाव आहे, कवठे महंकाळ. तर मला नाव खूप आवडलं होतं. तर मला त्याच्यावरून असं वाटलं का कवठे महंकाळ तर आपलं विलनचं नाव कवट्या महाकाळ असेल ते गाव. त्यामुळे जो काय व्यवसाय आहे मराठीचा तो महाराष्ट्र पुरताच खरा मर्यादित आहे आणि तशा त्या कारणामुळे बजेट मराठीचं जर फार मोठं केलं तर ती रिकव्हरीच होणार नाही. म्हणून ते बजेट कमी असलं पाहिजे आणि ते कमी ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे आणि अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारच्या आजच्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आज तुमच्या भेटीला एक असा धडाकेबाज कलाकार घेऊन आली आहे की ज्याने आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत टेक्नॉलॉजीचा अधिक वापर करून मराठी प्रेक्षकांना नवनवीन चित्रपट भेटीला खरं तर दिले. तसे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे सर आपल्यासोबत आहेत. सर खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. आणि मी खरं तर तुमची खरंच मोठी फॅन आहे. म्हणजे इथे ज्या फ्रेम लावल्या आहेत त्यापैकी आम्ही त्या गप्पा मारताना तेच म्हणजे असा एकही चित्रपट नाहीये की जो पाहिला नाहीये. आणि या फ्रेम मधला खबरदार हा माझा फेवरेट मूवी आहे की जो खूप पाहिलाय मी. तर आपल्या या अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकार म्हणजे आपल्या रॅन्डम गप्पा असणार आहेत आणि मुळात इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतरचे किस्से. कारण काय म्हणतो तुम्ही काय काम केलंय किंवा तुम्ही कसं काम केलंय याबद्दल तुम्ही कलाकार प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलत असता, पण त्यामागच्या आठवणी, त्यामागचे किस्से हे खरं तर मला जाणून घ्यायची या माध्यमातून खूप इच्छा आहे. तर पहिलंच म्हणजे की बालकलाकार म्हणून सुरुवात केली. छोटा जवान पहिला चित्रपट. आई वडील दोघे कलाकार, सो लहानपणापासून ते रक्तात होतं, कला अभिनय रक्तात होता. तर बालकलाकार पण कितव्या वर्षापासून सुरुवात केली अभिनय करायला? बालकलाकार म्हणून मी सुरुवात केली 1964 ला छोटा जवान चित्रपट रिलीज झाला. पण खरं म्हणजे त्याच्या आधी सुद्धा मी बरंच काम केलेलं आहे. बरेचसे छोटे छोटे म्हणजे चित्रपट होते. रोल छोटे नव्हते, चित्रपट छोटे होते, ते फार गाजले नाहीत. पहिला चित्रपट म्हणजे मी ऍक्च्युली माझं पुस्तक आहे डॅमिट आणि बरंच काही. त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल लिहिलेली आहे बाबतीत का मी कशी सुरुवात केली, प्रथम काय पदार्पण केलं, पहिला कॅमेरा कसा फेस केला. पहिले एक ऍड फिल्म केली होती मी. ते ऍड फिल्मचं नाव होतं भिकुसा यमासा विडी. आणि त्या ऍड फिल्म मध्ये रमेश देव, सीमा देव, दामोदर मालवणकर असे सगळे स्टॉलवर्ड्स होते. आणि माझा एक तिचा भाऊ दाखवला होता धाकटा, आणि तो तिला पाहायला घरी येणार असतात म्हणून तो असं ते एक सिक्वेन्स होत होतं. तर तो दॅट इज द फर्स्ट एंट्री ऍक्च्युली. आणि त्यानंतर छोटा जवानला अवॉर्डच मिळाला नाही, स्टेट अवॉर्ड मिळालं. सो इट वॉज अ व्हेरी बिग फिल्म फॉर मी, छोटा जवान. व्यावसायिक दृष्ट्या चित्रपट इतका चालला नाही तो, पण तो चित्रपटाला गव्हर्नमेंटनी खूप सपोर्ट केला. गव्हर्नमेंटनी ते सगळे प्रिंट्स विकत घेतल्या आणि ते सदानंद देसाई जे प्रोड्युसर होते त्यांना फायदा, म्हणजे त्यांनी रिकव्हरी झाली टोटल. आणि मला त्याच्यामुळे खूप एक पब्लिसिटी मिळाली महेश कोठारे ॲज अ ऍक्टर. तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही आत्मचरित्रात लिहिलंय, पण लिहिलंय ऑब्व्हियसली आम्ही वाचलं तर आहेच, पण तुमच्याकडून तो ऐकायचंय की ती पहिली रिॲक्शन काय होती कॅमेरा फेस केल्यानंतर? नाही, माझ्या घरामध्ये माझे आई आणि वडील दोघंही थिएटरमध्ये असल्यामुळे, तेव्हा ॲमेच्युअर थिएटर होतं, तर त्यांच्यामुळे ते एक ॲटमॉस्फिअर माझ्या घरात होता ॲज अ ॲक्टर. तेव्हा ते ॲक्टिंग करायला मला असं काय नवीन नाही वाटलं तेव्हा. आणि दॅट वॉज द ॲडव्हान्टेज आय थिंक. बरं, आईवर गाणं कोणतं, काय म्हणतो त्याला, आईवर एखादं गाणं सांगा किंवा आई रिलेटेड गाणी सांगा. तर तू कितनी भोली आहे, तू कितनी अच्छी आहे गाणं येतच तुम्ही आणि निरूपा. माझी लहानपणीची चित्रपट जे हिंदी चित्रपट आहे त्याच्यामध्ये माझी 3 गाणी आहेत आईवरती. 3 म्हणजे 1 2 नाही, 3 आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मेरे लाल हा चित्रपट. मेरे लाल मध्ये माझं एक गाणं आहे, आई असतील, माला सिन्हा माझी आई होती त्याच्यामध्ये.
ते गाणं आहे लाल तेरा जुग जुग जिये माता. लाल तेरा जुग जुग जिये माता, दिया तेरे आंगन का राखे विधाता, लाल तेरा. हे त्यावेळेचं गाजलेलं गाणं आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युझिक. त्यानंतर दुसरा एक पिक्चर आहे छोटा भाई, त्याच्यामध्ये सुद्धा एक सुपरहिट गाणं आहे आईवरती. माँ मुझे अपनी आंचल में छुपा ले, गले से लगा ले, के और मेरा कोई नहीं. आणि ऑफकोर्स सगळ्यात गाजलं गाणं ते अर्थात राजा और रंग मधलं, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है ओ माँ. काय गाणं होतं. त्यांच्या निरुपरासोबत काम करण्याचा खूप मजा आली. अनुभव, आठवणी काय सांगाल मला? नाही, ह्या गाण्याची एक स्पेशली आठवण अशी आहे का त्यावेळेला मी साधारण मला असं वाटते 12-1 वर्षाचा होतो आणि नुकतंच माझा कंठ फुटला होता. ओके. चित्रपट सुरू झाला आणि कंठ फुटला होता आणि चित्रपटात थ्रूआउट माझा आवाज थोडासा असा खुर्शी आहे थोडासा, पण माझा गाण्याचा प्लेबॅक लता मंगेशकरचा आहे. त्यामुळे प्रोड्युसरनी विचार केला, डायरेक्टरनी पण विचार केला का नाही महेशचा व्हॉइस हसू दे, असंच ठेवूया आपण. आणि मग ते लताचं गाणं मी बोलता बोलता लताचं गाणं सुरू होते तर पब्लिक सुरुवातीला शॉक झाला, अरे काय झालं म्हणून, आणि हसायला लागले होतं. पण ते गाणं इतकं ग्रिपिंग होतं त्या सगळे गप्प, एका मिनिटामध्ये हे लोक गप्प. बरं, आता तुम्ही लता दीदींचा उल्लेखच केला, तर लता दीदींसोबतच्या काही विशेष आठवणी, कारण मी ते फ्रेम्स मध्ये पण पाहिलं की लता दीदींच्या बरोबर माझं खूप चांगलं एक फंटॅस्टिक रिलेशन होतं. कारण माझा पहिला हिंदीतला प्लेबॅक लता दीदींनी दिलाय आणि माझा मराठीतला पहिला प्लेबॅक ऍक्च्युली आशा भोसलेने दिलाय. त्याच्यामध्ये संत निवृत्ती ज्ञानदेव हा चित्रपट होता. त्याच्यामध्ये ते एक गाणं होतं, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा. ते गाणं तो माझा पहिला प्लेबॅक आहे, पण दॅट इज आशा भोसले. पण हिंदीमध्ये पहिला प्लेबॅक मला दिला तो लता दीदीने, आणि दॅट इज लाल तेरा जुग जुग जिये माता. दॅट इज द सॉन्ग. आणि त्यानंतर मग हे देखील गाणं, दुसरं गाणं त्यानंतर मग तिन्ही गाणी तिन्हीच गायलेली आहेत. ओके. तिन्ही गाणी लता दीदींनी गायलेली आहेत. आणि लता दीदींचं आणि माझं एक वेगळं असं नातं आहे का लता दीदीचा जन्मदिवस आणि माझा जन्मदिवस एकच डेट आहे, 28 सप्टेंबर. तेव्हा त्यांना म्हणजे सुलोचना दीदी, लता दीदींची माझी डायरेक्ट अशी ओळख नव्हती, पण मी सुलोचना दीदींना सांगितलं आमच्या, दीदी मला लता दीदींशी जरा बर्थडेला बोलायचं आहे, कारण त्यांचा पण वाढदिवस 28 तारखेला आहे. तर सुलोचना दीदींनी सांगितलं मी सांगते तिला, एक तुला नंबर देते त्याला फोन कर, त्याच डायरेक्ट उचलते. आणि त्या नंबरवरती मी फोन केला आणि त्यांनी माझ्या फोनची वाट पाहत होता दीदी आणि लता दीदी, आणि मला म्हणाल्या थँक्यू, आणि तुला सुद्धा. मी त्यांना हे पण माहिती होतं का त्या दिवशी माझा पण बर्थडे आहे. आणि मग त्यानंतर आमचं एक रिलेशन डेव्हलप झालं. आणि लता दीदींची पर्सनली खूप इच्छा होती, जेव्हा माझे चित्रपट गाजले तेव्हा मी धडाकेबाजच्या सिल्वर ज्युबिली फंक्शनला त्यांना चीफ गेस्ट केलं होतं, त्यांच्या हस्तेच ट्रॉफीज दिल्या. आणि तेव्हा त्यांनी मला म्हणजे खूप त्यांची अशी इच्छा होती का माझ्याबरोबर एक पिक्चर करावा, प्रोड्यूस करावा. त्यांना एक फिल्म करायची होती. त्यांच्या डोक्यामध्ये अंदाज हिंदी चित्रपटाचा मराठी रिमेक करूया असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि राज कपूरच्या भूमिकेत मी आणि दिलीप कुमारच्या भूमिकेत सचिन पिळगावकर असं त्यांच्या डोक्यात होतं, आणि ते मी डायरेक्ट करावं असं त्यांची इच्छा होती. आणि ते ऍक्च्युली माझंच चुकलं, मी तिकडे थोडा मागे पडलो. मी ते एक फॉलोअप नाही घेतलं, तर फॉलोअप घेऊन त्याच्या मागे लागलं असतं ते झालं असतं, पण नंतर ते राहूनच गेलं. आताच आपण निर्मितीबद्दल म्हणतो की जर तुम्ही तो विचार केला असता तर लता दीदी आणि तुम्ही मिळून एक चित्रपट निर्मिती केलेला आम्हाला पाहायला मिळाला असता. पहिला चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केला आणि निर्मिती पण केली त्या चित्रपटाची, तर काय, कारण कोणता चित्रपट निर्मिती करणं इज नॉट इझी, आणि ज्या काळात तुम्ही करत होता त्यावेळेस ते भांडवल उभं करणं हे काही फार सोपं नव्हतं. तर काय तो प्रवास कसा होता आणि तो कसा घडला चित्रपट? मी मगाशी म्हटलं का माझं पुस्तक आहे डॅमेट आणि बरंच काही, त्याच्यामध्ये मी भरपूर याच्याविषयी लिहिलेलं आहे. ते लोकांनी पाहावं, आणि त्याचा आता ऑडिओ बुक पण एक्झॅक्टली. तो ऑडिओ बुक सुद्धा तुम्हाला स्टोरी टेल वरती ती ऍप डाउनलोड केली तुम्हाला ते अख्खं पुस्तक ऐकायला मिळेल. सुद्धा माझ्या आवाजात केलेलं आहे, विथ माय व्हॉइस. म्हणजे फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ बुक्स ऑटोबायोग्राफीज, एक ऑटोबायोग्राफी ज्याची आहे तो स्वतः आपलं आयुष्य सांगतो, आत्मचरित्र सांगतो. एक्झॅक्टली. कारण बऱ्याच होतं की वर्ल्ड मध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं नाही. तर धूमधडाकाबद्दल काय सांगतो? ते धूमधडाकाचा सुरुवातीचा जो प्रवास आहे भांडवल उभं करण्याचा, तो एक फार इंटरेस्टिंग प्रवास आहे.
तो डिटेलमध्ये मी पुस्तकात लिहिलेलं आहे. पण एक इन शॉर्ट सांगायचं झालं तर इट वॉज अ व्हेरी बिग टास्क. आणि त्यावेळेला धूमधडाक्याचं बजेट जे माझं होतं ते साधारण 6-1 लाखाचं बजेट होतं. ते 6 लाख उभे करणं त्यावेळेला फारच कठीण काम होतं. पण ते मग बँक ऑफ महाराष्ट्र, मग तो सगळा प्रवास आहे, कसं बँक ऑफ महाराष्ट्राकडे किती फेऱ्या केल्या, कसं काय ते सगळं, काय काय असे छान किस्से सुद्धा आहेत त्याच्यामध्ये झालेले. मग तेच ऐकायचं पण ते मी नाही सांगणार तुला, कारण ते पुस्तकात लिहिलेलं आहे मी. पण त्यातला एखादा किस्सा तर एखादा किस्सा म्हणजे तो मेनच किस्सा जो आहे तो इतका इंटरेस्टिंग आहे का मी पहिला बँकेत गेलो लोन घ्यायला, तेव्हा मला बँकेतून फेकूनच दिलं होतं बाहेर. पण मग नंतर ते कसं काय झालं हे सगळं डिटेलमध्ये मी पुस्तकात लिहिलेलं आहे. तुम्ही का सांगत नाही? आम्ही पुस्तक वाचू, पण आम्हाला ऐकू तर द्या. ते पुस्तकातच तुला ऐकायला मजा आहे, कारण ते खूप छान प्रसंग आहेत. ते त्यामध्ये इट्स व्हेरी लर्निंग प्रोसेस आहे का हाऊ वन लर्न्स. आणि शेवटी फायनान्स तुम्हाला सहज मिळतच नाही. तुम्हाला काहीतरी तारण ठेवावं लागते तेव्हा तुम्हाला फायनान्स. तर हल्लीच मला ते अनसिक्युअर्ड लोन्स मिळतात, पण सुद्धा तुम्ही जर एस्टॅब्लिश असाल तर मिळतात. एस्टॅब्लिश नसाल तर तुम्हाला कोण देणार अनसिक्युअर्ड लोन? नोबडी विल. बरं, आपण ह्याचं बोलतोच आहे तर एक आहे की मराठी चित्रपटात तुम्ही 80-85च्या दरम्यान आलेला चित्रपट, तेव्हा 6 लाख तेव्हा बजेट होतं. आत्ता अलीकडच्या काळामध्ये बिंग निर्माता म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की मराठी चित्रपटांचं नेमकं बजेट काय असतं, किती असतं, आणि तेव्हापासून ते सगळे प्रमोशन आणि मग प्रदर्शनानंतरची रिकव्हरी, सो ही सगळी गणित किंवा हा प्रवास कसा असतो? कारण आजही मराठी चित्रपटांना बजेट नाही ही ओरड आहेच, पण तुम्ही बजेट एक पकडून तुम्ही मराठी चित्रपट सृष्टीला टेक्नॉलॉजी दिली आहे. झपाटलेला असेल, बाटलीतला माणूस असेल, अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज तुम्ही दिल्यात. तर त्याबद्दलही मला बोलायला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि बजेटबद्दल काय सांगाल? नाही, त्यावेळेला बजेट कमी होती नो डाऊट, पण ती बजेट कमी जरी असली तरी मराठीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती जास्तच होती. कारण 6 लाख रुपये, कारण बिझनेस तसा नाही आहे ना मराठीचा. तो व्यवसाय आहे मराठीचा, तो फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. बरोबर. आणि महाराष्ट्राच्या बाहेर एखाद दुसरं सेंटर म्हणजे गुजरातमध्ये सुरत, बरोडा, किंवा तुमचं कर्नाटकामध्ये बेळगाव, म्हणजे ते खरं महाराष्ट्रामध्येच असायला पाहिजे, पण ते कर्नाटकामध्ये आहे. तिकडे कर्नाटकामध्ये बेळगावमध्ये खूप मराठी बोलणारी माणसं आहेत. किंवा त्या खालच्या साईडला तुम्ही गेलात दिल्लीला काही मराठी फॅमिलीज आहेत. तेव्हा ह्या गोष्टी अफवाद सोडले तर बाकी मेन बिझनेस जो आहे तो फक्त महाराष्ट्रापुरताच आहे. त्यामुळे आणि ओव्हरसीज त्यावेळेला इतकं ओव्हरसीजकडे कल नव्हता, तरी ओव्हरसीज तसा बिझनेस आहे. कारण ओव्हरसीजला मराठी लोक खूप आहेत बाहेर. लंडनमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, UK मध्ये आहेत, किंवा तुमच्या दुबईमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत. पण ती सगळी पसरलेली आहे. एका थिएटरला चित्रपट लावून मराठी माणसं येतील असं होऊ शकत नाही. त्यामुळे जो काय व्यवसाय आहे मराठीचा तो महाराष्ट्रापुरताच खरा मर्यादित आहे. आणि तशा त्या कारणामुळे बजेट मराठीचं जर फार मोठं केलं तर ती रिकव्हरीच होणार नाही. म्हणून ते बजेट कमी असलं पाहिजे आणि ते कमी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ग्रँजर देणं हा मी विचार करत होतो. आणि तो मी विचार केला आणि त्या पद्धतीने मी काम केलं. आणि धडाकेबाज हा चित्रपट जो मी केला तो सिनेमास्कोपमध्ये केला. फर्स्ट टाइम मराठी पिक्चर सिनेमास्कोपमध्ये लोकांना पाहायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये मी एक खूप छान प्रकार केला होता का पिक्चर सुरू होते ते रेग्युलर 35mm साईजमध्ये, आणि ते असं चित्रपट सुरू होतो आणि माझा व्हॉइस ओव्हर आहे का आपलं वास्तवातलं जग छोटं आहे, पण आपल्या कल्पनेतलं जग अफाट आहे. चला तर मग माझ्या बरोबर माझ्या कल्पनेच्या मोठ्या जगात. अंडर स्क्रीन बिकॉज बिग. तर तेच टेक्नॉलॉजी. तर झपाटलेला 2 मध्ये 3D आला, झपाटलेला 3 येतोय, तर एक त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे झपाटलेला 3 मध्ये नवीन काय बघायला मिळणार आहे? झपाटलेला 3 मध्ये फार एक मोठा प्रयोग करतो मी. म्हणजे तात्या विंचू जो आपला जी कॅरेक्टर आहे ती कॅरेक्टर ऑफकोर्स रामदास पाध्ये तर आहेच माझ्याबरोबर, रामदासनीच ते करणं आहे. पण त्याच्याबरोबर तात्या विंचूला मी डिजिटली क्रिएट करायचो, माझी एक एफर्ट आहे तो. आणि डिजिटली परफेक्ट इतका क्लिअर त्याचं टेक्स्चर, त्याचे हेअर, त्याचे डोळे, सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्टली मला ते क्रिएट करायच्या आहेत. आणि मोशन कॅप्चरिंग करून
त्याचे लिप्स परफेक्टली सिंग करायचे आहेत मला. सो दिस टाइम तात्या विंचू विल बिकम मोर अलाइव्ह देन ही वॉज एव्हर बिफोर. बरं, तात्या विंचूचा विषय निघाला असेल तर झपाटलेला जो पहिला आलेला, तर त्याच्या काही खास आठवणी आहेत का? कारण त्यातला प्रत्येक फ्रेम ही ऑब्व्हियसली मराठी प्रेक्षकांना पाठ असेल. इतक्या वेळा झपाटलेला 1 पाहिला असेल. त्यातला विलन असू देत, दिलीप प्रभावळकर यांचा वेगळा लुक असू देत, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. काय होतं झपाटलेला? एखाद्या मेकरच्या आयुष्यामध्ये ना असा एखादा क्षण येतो आणि त्याला अशी एक कल्पना सुचते तर ती अजरामर बनून जाते. आणि तसं झालं माझ्या बाबतीत झपाटलेला. कारण झपाटलेला तात्या विंचूची कॅरेक्टर कन्सिव्ह करण्यापासून ते नाव तात्या विंचू ठेवण्यापासून खूप म्हणजे एक एक गोष्टी घडत गेल्या. म्हणजे मला विलन असा पाहिजे होता त्याचं नाव आहे ब्लॅक स्कॉर्पियन, रेड स्कॉर्पियन. स्कॉर्पियनला मराठीत आपण विंचू म्हणतो. विंचू पण नुसतं विंचू कसं, काहीतरी त्याला रिदम पाहिजे. पण आमची मेकअप पण होती ना, आम्ही तात्या म्हणायचो. डोक्यात थॉट आला तात्या विंचू साऊंड्स गुड. सो दॅट नेम वॉज कॉइन्ड अँड इट बिकेम अ आयकॉनिक नेम. इतकं आयकॉनिक झालं ते नेमकं ते कमाल. म्हणजे तो एक क्षण एखाद्या माणसाच्या आयुष्यात येतो जो एक अशी एक त्याच्या डोक्यात कल्पना येते तर ती लाईफ लॉंग म्हणून जाते. आता तुम्ही तात्या विंचूचं नाव कसं पडलं ते सांगितलं, मग बाकीच्या विलन्सची नावं पण कशी पडली जरा मला ऐकायला आवडेल. ही विलनची जी नावं आहेत ना, ह्याला मी म्हणजे जे माझ्या डोक्यात ते बी पेरलं गेलं ते अण्णासाहेब देऊळगावकर. अण्णासाहेब देऊळगावकरनी मला धुंदळा स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि मी त्यांना गुरु मानतो स्क्रिप्टच्या बाबतीत. आणि इव्हन फिल्म डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत त्यांनी मला खूप त्यावेळेला शिक्षण दिलं होतं. तर ते त्यांची एक स्टाईल होती का नावं ठेवणं, कॅरेक्टर्सची नावं ठेवणं. आता धूमधडाक्यामध्ये उदाहरण दिलं तर त्याचा कॅमेरामन त्यांनी जो सिलेक्ट केलेला असतो लक्ष्मीकांत वाकडे, तो फिल्म क्रेझी माणूस दाखवले. तो त्याची युनिट आहे, त्यांनी एक कॅमेरामन गोळा केलेला आहे, एक त्यांनी प्रोडक्शन मॅनेजर गेले आणि ते तिघं लोकेशन हंटिंग करत असतात. आणि तो कॅमेरामनचं नाव डोळस. आणि तो डोळस माणूस चकणा असला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे त्याचं नाव डोळस तो चकणा. तेव्हा ह्या गोष्टीचा एक मला फार आयडिया आवडली. अशी नावं ठेवली तर लोकांच्या लक्षात राहतात. तर डोळस नाव लोक खूप तिकडे झाली होती. लक्ष्मीकांत बेर्डे ए डोळस डोळस असं बोलतो बऱ्याच वेळा ते आहे. किंवा त्याच्यामध्ये आमचा एक विलन होता, त्याच्यामध्ये तो विलन म्हणजे तो दरोडेखोर असतो. दरोडेखोर असतो म्हणजे मग त्याचं नाव काय ठेवायचं तर अण्णासाहेबांनी मला सांगितलं त्याचं नाव झगड्या ठेवूया आणि झगड्या रामोशी. सो झगड्या रामोशी ऑल्सो वॉज अ व्हेरी नाईसली कॉइन्ड फ्रेज. हे इथून मी पिक केलं ते. नंतर मग आम्ही ऑफकोर्स जे जणाजण सुद्धा अण्णासाहेबच होते माझ्याबरोबर, तेव्हा सुद्धा आम्ही जो विलन ठेवला त्याचं नाव होतं च.क. वाटलावे. च.क. वाटले चक्क वाटलावे असं त्याचं नाव. तर ते मला अण्णासाहेबांकडून ते मला खूप आवडलं. आणि नंतर जेव्हा मी स्वतः स्क्रीन प्ले लिहिला थरथराट मध्ये, तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली होती का जर असा एक विलन असेल जो टकलू आहे आणि त्याची सगळी गँगच टकलूची आहे, तो टकलूचीच गँग आहे, त्याचं नाव का असू शकतं. मग ते डोक्यात विचार आला का तो असा इज अ विलन ना, तर हैवान पाहिजे होतो म्हणून टकलू हैवान. मग धडाकेबाज मध्ये जेव्हा मी विचार केला, धडाकेबाज मध्ये म्हटलं माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना होती, स्कलचा मास्क घातलेला विलन. म्हणजे तो स्कल वाटलं पाहिजे का स्कलच आहे. जेव्हा मी अमेरिकेला गेलो तेव्हा मी तिकडून स्कलचे हे मास्क स्पेशली आणले होते. आणि ते पक्षी अमेरिकेला इफ आय एम नॉट रॉंग तुम्ही त्या बाटलीतल्या गंगाराम त्या ह्याच्यासाठी तुम्ही गेलेला? त्याच्यासाठी पण गेलो आणि बरेचसे हे पण मला मास्क तिकडे मी मिळाले. असे मी 4-5 मास्क आणले होते सेम स्कलचे. परफेक्ट आहे तो स्कल मास्क. तर त्या मास्क कवट्या नुसतं घालणार नाही तर मी जेव्हा मी टुरिंगचा बिझनेस अण्णासाहेबांकडून शिकलो, C-क्लास टुरिंग सेंटर्स, तेव्हा मी छोटी छोटी गावं सुद्धा पाहिली जाऊन. तंबूमध्ये चित्रपट लावून पाहिले. तंबूमध्ये जाताना मला एक गाव आढळलं, कवठे महंकाळ. सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये ते गाव आहे कवठे महंकाळ. तर मला नाव खूप आवडलं होतं. तर मला त्याच्यावरून असं वाटलं का कवठे महंकाळ तर आपल्या विलनचं नाव कवट्या महाकाळ असेल ते गाव आहे. पण खरंच एक म्हणतो ना की खलनायक, आत्ताचे खलनायक म्हणतो की खलनायक बघायचा म्हणजे कसा तो असा
बॉडी बिल्डिंग असा असतो आणि त्याचे एक वेगळंच ऍक्शन असते. पण तुम्ही जे खलनायक घडवले त्यांच्याकडे कोण राग नाही आला, हसायला पण तितकंच आलं, पण तितकंच ते कन्व्हिन्सिंग होतं की ते खलनायक होते. राग नाही आला असं म्हणजे, पण त्याचं टेरर आणि ते मी हो मेंटेन हो केलं. हो एक्झॅक्टली. आता फॉर इन्स्टन्स तात्या विंचू, भीती वाटते. भीती वाटते त्याची. माझ्याकडे तसा भावला होता आणि माझी आई आजही म्हणजे माझ्याकडे आहे तो भावला, आणि आईचं असतं की नको ठेवूस तो समोर. तर त्यांच्यासोबत रामदास पांडेंसोबत काम करताना म्हणजे एक असतं ना की जेव्हा आपल्याला माझ्या डोक्यात ही कल्पना आली ना का भावला जीवन, म्हणजे माझ्या डोक्यात कल्पना कशी आली का, एक तर माझं गणित फार सोपं होतं का एखादी सिच्युएशन अशी क्रिएट करायची आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेला टाकायचं का आपोआप त्याचा स्क्रीन प्ले तयार होतो, असं माझा एक समज होता. आणि अक्षरशः माझ्या डोक्यात थॉट आला का रामदास पाध्ये एक आम्ही टीव्हीवरती प्रोग्राम बघत होतो आणि मला रामदास पाध्येची म्हणजे लहानपणापासूनची ओळख आहे. तर मी प्रोग्राम बघत होतो आणि मला सडनली असं वाटलं का हा बोलका बावला, हा माणूस, हा जो बोलक्या बावलाकार आहे, कलाकार आहे म्हणजे रामदास पाध्ये, त्याला व्हेंट्रिलोक्विस्ट म्हणतात. तो व्हेंट्रिलोक्विस्ट असं भासवतो आपल्याला का हा बावला जिवंत आहे आणि तो बोलतोय, मी नाही बोलत. जर तोंड न हलवता तो बोलतो. असा जर एक्सलंट एक कलाकार असेल आणि त्याच्याकडे खरंच जर जिवंत बावला आला तर काय होईल, हा थॉट आला माझ्या डोक्यात. आणि मला विचार आला का लक्ष्मीकांत बेर्डे जर हा बोलक्या बावल्या करणारा कलाकार असेल आणि त्याच्याकडे जिवंत बावला आला तर काय होईल. तो बावला आपल्या मर्जीने गोष्टी करेल आणि ह्याच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. अशा गोष्टी थॉट आला आणि त्या थॉटवरती मी पहिलं काय केलं असेल तर रामदासला जाऊन भेटलो आणि रामदासला मी साईन करून टाकला का आपल्याला हे करायचं आहे. मग नंतर मी स्क्रिप्टवर बसलो, स्क्रिप्ट मी तयार केलं, एक हाती मी स्क्रिप्ट तयार केलंय आणि म्हणजे 8 दिवसात माझ्या हातात हे स्क्रिप्ट तयार झालं होतं. म्हणजे मी तिकडे पार्कवे हॉटेल आमच्या जवळ, मी त्यावेळेला दादरला राहत होतो, तर पार्कवे हॉटेलमध्ये मी सकाळी 10 वाजता जायचा, संध्याकाळी 8 वाजता घरी यायचा. दिवसभर पार्कवेमध्येच बसून लिहायचं, जे सुचेल ते लिहायचं, जे सुचेल ते लिहायचं. दॅट वॉज अन एफर्ट. म्हणजे अटेम्प्ट, तो फार सुंदर अटेम्प्ट होता. आणि जे मी लिहित गेलो, आणि ऑफकोर्स वसंत साठे होते जे मला गाईड करायचे, तर मी ते सगळं लिहून झालं का त्यांच्याकडे जायचं, त्यांना ते वाचून ऐकवायचं, मग त्यांचे सजेशन असायचे काहीतरी, नाही असं नाही, असं करता, नाही तसं. असं करता करता ते 8 दिवसात मी स्क्रिप्ट तयार केला, झपाटलेला. आणि त्याच्यामध्ये हा जो सगळा प्रकार आहे तात्या विंचू, तो काय करू शकतो. आणि मग मी रामदासला सांगितलं का रामदास, हे अशा गोष्टी माझ्या डोक्यात आहेत का हा भावला ह्या गोष्टी करणार, तर त्या कशा करता येतील आपल्याला, आणि मग आपण भावला फायनल करूया. म्हणून रामदासनी बावल्याचे मला ऑप्शन दिले. मग मी ह्याच्यातले जवळजवळ 15-20 बावले त्यांनी मला रफली बनवून दाखवले होते आणि शेवटी मी हा ओके केला, हा लुक त्याचा. आणि मग त्याला मग कसं काय करता येईल, मग ते सिक्वेन्सेस कसे करता येतील. कारण मला रामदासचा शो चांगला असतो, रामदास स्वतः दिसतो आणि तो बोलताना कळतं, पण इथे मला रामदासला दाखवायचं नव्हतं, रामदासला गायब करायचं. तर दॅट वॉज अ टफ टास्क. तेव्हा माझ्या आर्ट डिरेक्टर शरद पोळ होते आणि माझे कॅमेरामॅन सूर्यकांत लवंदे, हे दोघांनी मला खूप त्याला सहकार्य केलं, कारण सगळ्यांना ही कल्पना वेड्यासारखी वाटली. एक्झॅक्टली. म्हणजे ते म्हणतात की जसं नाव आहे झपाटलेलं, तसं झपाटून काम पण केलेलं. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव मगाचपासून आपण म्हणजे आपला उल्लेख होतोच आहे, तर लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतचा काही विशेष आठवणी, विशेष किस्सा, त्यातही मला एक ऍड करायचं की ही दोस्ती तुटायची नाही, हे गाणं आजही तितकंच आयकॉनिक आणि आजही अजरामर गाणं आहे. कारण ती तिगडी त्या ह्याच्यावर जाते, तर ते काय होतं ते गाणं आणि काय तो अनुभव काय होते? नाही, लक्ष्याचे अनुभव खूप छान आहेत. लक्ष्या माझा एक मित्रच झाला होता चांगला, जिवलग मित्र अजूनही आहे आणि अजून सुद्धा मला असं वाटतं तो माझ्या बरोबर आहे, तो मला गाईड करतो काय करायला. आणि लक्ष्मीकांत बेर्डेचं माझं एक गणितच वेगळं होतं. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेची खूप चित्रपट केले, पण खरं सांगतो मला त्याचं लक्षात राहणारे चित्रपट कुठचे आहेत, जे महेश कोठारेवर त्यांनी केले. धूम धडाका, थरथराट, झपाटलेला, धडाकेबाज, हे सगळे पछाडलेला बाजू लास्ट फिल्म. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी तो गेला. चित्रपट रिलीज झाला 2003 साली. सो आय नॉट मिस्टेकन की पहिला, कारण नाटकानंतर पहिला त्यांनी तुमच्यासोबतच चित्रपट केला आणि शेवटचा चित्रपटही तुमच्यासोबतच ठरला. तर तुम्ही आठवणी सांगा. नाटकानंतर त्यांनी 2-3 चित्रपट केले. लेक चालली सासरला, ज्यामध्ये मी होतो,
तुम्ही खलनायक होतात त्याच्यामध्ये मी खलनायक होतो. त्या चित्रपटामध्ये तो छोटी एक कॉमेडियनचा रोल होता. त्याला असा काय ब्रेक नव्हता तो, पण त्याला एक रोल होता. त्याचं खरं नाव होतं थिएटरमध्ये शांतेचं काट चालू आहे किंवा टूर टूर, ही सगळी नाटकं त्याची जोरात गाजत होती. आणि त्याला तो जो किस्सा आहे अक्षरशः तो मला कसा भेटला तो परत पुस्तकात आहे. इंडस्ट्रीतला पहिला मित्र कोणता? इंडस्ट्रीतला पहिला मित्र कोणता? पहिला मित्रच लक्ष्मीकांत बेर्डे मला. कारण मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत असून सुद्धा असे कोण मित्र नव्हते माझे, पण जो मित्र झाला खरा किंवा भावाचा मित्र तो लक्ष्मीकांत बेर्डे. बरं, आता तुम्ही म्हणालात की पुस्तकात लिहिले, पण तरी अशी एखादी आठवण की आजपर्यंत ती तुम्ही नाही सांगितलीये कोणाला, अशी कोणती आठवण आहे का? असं मी माझ्या पुस्तकात इतकं फ्रँकली व्यक्त झालेलं आहे का अशी एखादी आठवण ठेवलेली नाही मी, तर जी मी आता तुला नवीन सांगेन. पण ऑफकोर्स लक्ष्मीकांत बेर्डेचं माझं एक असं नातं होतं, त्याचा एक इन्सिडेंट सांगण्यासारखा आहे. म्हणजे हळवा प्रसंग आहे का लक्ष्मीकांत बेर्डेला हिंदी चित्रपट मिळाला, मैंने प्यार किया हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. ताराचंद बडजाटिया प्रोड्युसर, राजेश्री प्रोडक्शन्स आणि त्याचा मुलगा सूरज बडजाटिया वॉज डिरेक्टर. आणि सूरजचा पहिला पिक्चर होता, पण बिग पिक्चर आणि एक मोठा ब्रेक होता दिले, सगळेच मोठे कलाकार. तर त्यांनी त्याच वेळेला आमचं धडाकेबाजचं शूटिंग चालू होतं. आणि धडाकेबाजचं शूटिंग चालू होतं आणि माझं धडाकेबाजचा लास्ट सिक्वेन्स होता त्या गाण्याचा. ते लक्ष्याचं गाणं होतं. ते सगळं गाणं मी इंडोरला करत होतो. सेट लावला होता मी, सेटवरती ते गाणं संपलं. तर त्या मला त्यांनी तारखा आधी विचारल्या होत्या का महेश, मी त्यांना तारखा कमिट करायच्या आधी तू मला सांग तर तुझं केव्हा संपेल. तर मी अंदाज धरला होता, त्याला एक दिवस ग्रेस धरला होता. तर सुद्धा सगळं मिळून मी त्याला सांगितलं की एवढ्या दिवसाला माझं संपायला पाहिजे. ते सुद्धा त्यांनी एक दिवस ग्रेस ठेवून लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना तारखा दिल्या होत्या. त्या पद्धतीने त्यांनी तारखा ऍडजस्ट केल्या होत्या. सगळं फिट होतं. का इथून लक्ष पॅकअप झाला का मुंबईला जाणार, मुंबईला गेल्यानंतर एक दिवस त्याला रेस्ट मिळेल, दुसऱ्या दिवशी शूटिंग झालं. झालं इथे असं का कोल्हापूरला त्यावेळेला लाईट जाण्याचा खूप मोठा प्रकार होता. कधी कधी असे लाईट जायचे का दिवसभर लाईट नाही. आणि तेव्हा जनरेटर असे काय प्रकारच नव्हते आमच्याकडे. आणि त्यात इंडोर काम होतं, सगळे लाइटिंग आणि मोठं लाइटिंग, ह्यूज लाइटिंग होतं. आणि पॉवर गेली ती सकाळी, ती दिवसभर पॉवर गेली, ती आलीच नाही संध्याकाळपर्यंत. आम्ही नुसतं क्रिकेट खेळत बसलो होतो तिकडे. थोड्या वेळ माझं जरा टेन्शन वाढावं लागलं, कारण लक्षाला सोडायचं आहे. दुसऱ्या दिवशी पण हाच प्रकार झाला. म्हणजे आता लक्षाला सोडायचं म्हणजे कसं काय सोडलं आहे. मी इतकं टेन्शन मध्ये आलो होतो, तर ते टेन्शन माझं लक्षाने बरोबर हेरलं. आणि मला येऊन सांगितलं, महेश मला दिसते तू खूप टेन्शन मध्ये आलायस, पण तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस. ताराचंद बडजाटिया असो किंवा कोणी असो, सारी दुनिया एक तरफ महेश, आणि तू माझ्यासाठी एक तरफ. तुझ्यासाठी मला काही परवा नाही, तुझं पिक्चर पुरं झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तसं नाही सगळं. पण नशिबाने कसं असं संपलं टायमात, आणि तो इथून डायरेक्ट गेला तो सेटवर. त्याला मध्ये रेस बीस नाही मिळाली, तो डायरेक्ट सेटवरतीच गेला तिकडे. एक्झॅक्टली. तेच त्यांच्यासोबत तुम्ही आताच म्हणालात की खरंच मेजर चित्रपट त्यांनी तुमच्यासोबत केले. त्यातला पण लक्षात राहणार अजून एक चित्रपट माझा छकुला, आदिनाथला त्या ह्याच्यामध्ये मुलगा म्हणून डिरेक्ट करतानाचे चॅलेंजेस काय होते? चॅलेंज म्हणजे खूपच होते चॅलेंज. कारण एक तर तो त्यावेळेला लहान होता आणि तो सुरुवातीला फार सिरियसली असं घेत नव्हता. म्हणजे तो असं हसत होता मध्ये मध्ये. मी सांगितलं काय दिस वॉन्ट डू इफ यू वॉन्ट. आणि हे मी त्याला नव्हतं लावलं काम करायला, त्याचीच इच्छा होती काम करायची. म्हणून मला तो सांगायचा डॅड मला तू घेऊन पिक्चर. तर मी त्याच्यासाठी मग कॉन्सेप्ट विचार केला होता माझा छकुला. आणि मग तेव्हा जेव्हा काम करतात तेव्हा एक दिवस असा दम मारला सेटवरती. मग तेव्हापासून तो करेक्ट झाला. पण त्याच्यानंतर तो इतका आता सिरियस ऍक्टर झालाय का तो ऍक्टिंग त्या कॅरेक्टरमध्ये घुसतो, टोटली जीव तोडून जात घुसतो आणि अक्षरशः ती कॅरेक्टर जगतो आता. आणि तो डायरेक्टरचा एक हेडेक झालाय. म्हणजे जसा आमिर खान एक हेडेक आहे डायरेक्टरचा, तसा तो डायरेक्टरला परेशान करतो का तू नाही हा असं का वागेल, नाही असं वागत त्याचं नेमकं कारण काय, मग ते ही कॅरेक्टर अशी का बिहेव करेल, असं का, हा हे त्याचे कपडे असे का असतील, या सगळ्या गोष्टी तो असा डायरेक्टरला भणवून सोडतो. पण ती चांगलीच गोष्ट ना. ऑफकोर्स ऍज अ ऍक्टर इट इज द राईट थिंग.
एक्झॅक्टली. मी त्याचा एक इंटरव्ह्यू केलेला आदिनाथचा, तर त्यांनी 83 मूवीचा मला एक किस्सा सांगितलेला की जेव्हा तो शो होता, त्यांचा प्रीमियर होता, तेव्हा तुम्ही गेलेला सोबत. सो तो म्हणाला की त्या दिवशी बाबांनी मी आदिनाथ कोठारेचा बाबा आहे अशी हे केलेली, तेव्हा ती माझ्यासाठी खूप प्राऊड. तो फार मोठा अभिमानाचा क्षण होता, जेव्हा मी ओळख करून दिली स्वतःची की आय एम आदिनाथ कोठारे's फादर. कारण तो एका त्या अशा चित्रपटाचा आयकॉनिक जी मुवमेंट होती त्या चित्रपटाचा भाग होता. त्याचा म्हणजे तुला आता तू मगाशी आपण बोलता मगाशी ऑफ कॅमेरा बोलत असताना नेपोटिझम विषयी तू बोलत, देयर इज नो आयोटा ऑफ नेपोटिझम हिअर. कारण माझी अशी अजिबात इच्छाच नव्हती का त्यांनी फिल्म लाईन मध्ये यावं. माझी इच्छा होती का त्यांनी एज्युकेशन घ्यावं, त्यांनी मोठ्या हुद्द्यावर कुठेतरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सीईओ बीईओ असं व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या पद्धतीने मी त्याला फ्रीडम पण दिलं होतं आणि त्याची आवड पण होती. त्याची इनिशियल त्याची आवड होती की सायन्सची, कारण मी पण सायन्स केलेलं आहे. मी बीएससी विथ मायक्रोबायोलॉजी केलं, त्याच्यामुळे डोक्यात ते बसलं होतं. पण त्यांनी बीएससी विथ बायोटेक्नॉलॉजी केलं. आणि मग त्याला मी सांगितलं का आता तू एमबीए कर, कारण एमबीए केल्याशिवाय तुला स्कोप नाही आहे. आणि मग त्याने एमबीए केलं आणि आफ्टर डुईंग एमबीए त्याला एका मोठ्या कंपनीत, मल्टीनॅशनल कंपनीत मोठा जॉब सुद्धा मिळाला होता. पण असं म्हणतात ना, फिल्म लाईनचं एकदा पाणी प्यालं का तो माणूस त्याला दुसरं पुढचं पाणी गोड लागत नाही. बरं, त्यात रक्तातही आहे. हा आला इकडेच आला, त्यांनी नोकरीला लात मारली आणि मला बोलला आय वॉन्ट टू वर्क, आय वॉन्ट टू ऍक्ट. मग त्याने एक ऑडिशन दिली आम्ही एक फिल्म केली होती. त्या फिल्मचं नाव होतं वेड लावी जीवा. ती युट्यूबवरची फिल्म अवेलेबल आहे. ती फिल्म रिलीजच झाली नाही थिएटरिकली, ट्रॅजेडी झाली. प्रोड्युसर आय वॉज नॉट द प्रोड्युसर वेगळा होता. आणि मी ऑडिशन्स घेत होतो नवीन हिरोसाठी, तेव्हा ह्यानी सडनली येऊन मला ऑडिशन दिली. आणि सडनली आय फेल्ट दॅट ही इज द राईट चॉईस. त्याने खरंच तो रोल खूप सुंदर केली. तू फिल्म बघती, कोणाला जर बघता आली, प्रेक्षकांना पण मी सांगतो का, वेड लावी जीवा ही फिल्म तुम्ही पहा. मला असं वाटतं युट्यूबवरती आहे ती फिल्म. आणि ती फिल्म ब्रिलियंट, एक तर फिल्म सुंदर होती, वन ऑफ माय बेस्ट क्रिएशन्स. आणि आदिनाथने अतिशय जीव तोडून काम केलं. बरं, आता तुम्हीच म्हणाला की आदिनाथ येऊन नेपोटिझम हा प्रश्न नाही इथे, कारण इथे मी त्याला कुठेच आणि आज जे काही आदिनाथने अचीव्ह केले ते विदाउट हिज फादर्स हेल्प. त्यांनी पिक्चर आता केले पाणी, तो आता ह्या वर्षी रिलीज होतोय ऑक्टोबरमध्ये, 11 ऑक्टोबरला त्याचा रिलीज ठरलेला आहे. आणि त्याचं पाणी नावाचं चित्रपट आहे. त्यांनी तो प्रोड्यूस केलाय, डायरेक्ट केलाय आणि त्याच्यात हिरो पण तोच आहे, तुमच्यासारखंच ना. आणि त्याला अवॉर्ड सुद्धा मिळाला, नॅशनल अवॉर्ड मिळाला. इकडे ते आहे नॅशनल अवॉर्ड त्याचं. सो दिस इज द अवॉर्ड ही गॉट फॉर दॅट फिल्म. आणि ती फिल्म त्यांनी स्वतः उभी केली. त्यांनी प्रियंका चोप्राला जाऊन त्यांनी गाठलं. ते त्यांच्या प्रियंका चोप्राच्या प्रोडक्शन मध्ये पर्पल पेबल्स म्हणून त्यांची कंपनी आहे. तिकडे आपली एक मराठी मुलगी होती रश्मी कुलकर्णी म्हणून, ती त्याला कुठे भेटली आय डोंट नो. त्यांनी तिला आयडिया ऐकवली पाणीची, तिला ती खूप आवडली म्हणून ती त्याला प्रियंका चोप्राकडे घेऊन गेली. प्रियंका चोप्राला ती आयडिया जबरदस्त आवडली. मग प्रियंका चोप्राची आई ऑफकोर्स सगळं काम करता आई बघत होती, त्यामुळे ती आई आली, आईला पण ती आयडिया आवडली सगळं. आणि ते प्रकार एकदम जुळून आला. आणि मग आम्ही ऍज अ प्रोडक्शन आम्ही ती लाईन प्रोड्यूस केली. कम्प्लीट त्यांचं प्रोडक्शन होतं, आमचं फक्त लाईन प्रोडक्शन होतं. पण मी म्हटलं मला काहीतरी भाग व्हायचा आहे म्हणून मी त्याचा लाईन प्रोड्युसर झालो. पण ते सगळं उभं केलं आदिनाथने आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. सो इथे नेपोटिझमचा प्रश्नच येत नाही, कारण माणूस स्वतः जेव्हा काही करतो स्वतः हिमतीवरती करतो, तर इट्स नॉट नेपोटिझम. कारण गरजेचं नाहीये ना की आता आदिनाथ तुमचा किंवा कोणताही डॉक्टरचा मुलगा जरी डॉक्टर झाला किंवा व्हायचं, तर त्याची कला तर हवी, ती ते करायचं, ते आहे म्हणून ते नाहीच होणार. आणि असं आहे का, मी त्याला माझी इच्छा पण नव्हती ना त्यांनी इकडे यावं, तरी तो कसा आला, कसा स्वतःच्या हिमतीवरती आला. आज जे काय तो आहे इज ऑन इज ओन. आणि म्हणून महेश कोठारेचा मुलगा असं म्हणण्यापेक्षा आदिनाथ कोठारेचा मी बाप आहे असं म्हणायला मला खूप आवडेल. बरं, आताच आपण म्हणत होतो की ऑडिशनचं, तर माझ्या डोक्यात तोच एक विचार आलेला की जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी बिंग अ डिरेक्टर एक दिग्दर्शकाच्या डोक्यात ती व्यक्तिरेखा असते, मग त्याच्यासाठीच ही व्यक्ती अशीच हवी तशीच हवी, तर ते ऑडिशन्स कसं होतं, ती नेमका तो परफेक्ट मॅच
हा कसा मिळतो आणि ती प्रोसेस काय असते? ती एक प्रोसेस ऑफ ट्रायल अँड एरर सारखाच प्रोसेस होतो. आता आपल्या डोक्यात एक कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरला सुटेबल असे ऍक्टर्स कोण आहेत ते आपण शॉर्टलिस्ट करतो. त्यातून आपण ऑडिशन्सना बोलवतो आणि ऑडिशन झाल्यानंतर आपल्याला पाहिल्यानंतर कळतं का हू फिट्स द कॅरेक्टर मोस्ट आणि हू इज द बेटर ऍक्टर, कारण त्या रोलसाठी परफेक्शनिस्ट कोण आहे, आणि मग आपण त्या पद्धतीने कास्टिंग करतो. अभिनेत्रीमध्ये तुम्ही आता म्हणालात आतापर्यंत बऱ्याच मराठी अभिनेत्रींसोबत कामं केली आहेत, तर अशा कोणत्या अभिनेत्री सोबतचा घडलेला खास किस्सा वाईल शूटिंग किंवा एक आवडती सहकलाकार अभिनेत्री म्हणून अशी कोण होती? नाही, माझी सहकलाकार अभिनेत्री सुरुवातीला धूम धडाका जेव्हा मी केला तेव्हा माझ्याबरोबर हिरोईन कोण घ्यावी हा एक प्रश्न होता माझ्या पुढे. आणि एक दिवशी मी आणि निलिमा असेच चाललो होतो गाडीने, सिग्नलला गाडी थांबली होती आणि क्रॉसिंगला निवेदिता जोशी उभी होती आणि निलिमाने तिला ओळखलं, कारण आम्ही काही दिवसांपूर्वीच दिवा जळू दे सारे राधे नाटक पाहिलं होतं. त्याच्यामध्ये तिने मेन लीड केला होता. तेव्हा ती बघती आणि निवेदिता हॅपन टू बी द डॉटर ऑफ माझ्या आईची मैत्रीण. तिची आई आणि माझी आई दे वर व्हेरी क्लोज फ्रेंड्स, ऑल इंडिया रेडिओ पासून त्यांची ओळख. तेव्हा ती अरे हो निवेदिता आहे ना, आणि तिच्या ड्रेसमध्ये, कारण जेव्हा आम्ही नाटक पाहिलं होतं तेव्हा टिपिकल ती काकूबाईच्या ड्रेसमध्ये होती आणि इथे तिला पाहिलं एकदम मॉडर्न ड्रेसमध्ये. शी लुक्स करेक्ट फॉर दिस आपल्या रोलसाठी. म्हणून निलिमाने सांगितलं हिला बोलावलं, म्हणून मी तिला बोलवलं असं साईडला. ती आली, हॅलो हाय महेश कसा आहे, येऊन भेट. आणि मग तिला मी साईन करून टाकलं आणि तिला मी साईन केलं आणि अण्णासाहेबांना सांगितलं नेक्स्ट डे, अण्णासाहेब मी हिरोईन फायनल केली. कोण? निवेदिता जोशी. शी 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 अजिबात नाही, अजिबात नाही. काय शी 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 अशी आहे. अरे काय वेळ आहेस का तू, वाट लावलीस पिक्चरची, असं नाही होत. नॉट अट ऑल. नाही तू ही बघ. 2-3 त्यांनी मला नाव सांगितलं या मुलीला, तिला कॅन्सल करून टाक. मी घरी गेलो, विचार काय करावं, म्हणजे साईन पण केली तिला ऑलरेडी. तर निलिमा मला म्हणाली, निलिमा यू स्टे हार्ड अँड फास्ट ऑन युअर डिसिजन. तू घेतलेलाच नाही डिसिजन, तू तिला साईन केलं, नाव डोंट गो बॅक. मग मी सांगितलं ना मला ते बदलायची नाही डिसिजन. मी घेतले डिसिजन, चांगलं असेल चुकलं असेल आय डोंट केअर, दिस इज माय फायनल डिसिजन. आणि ती निवेदिता आली आणि निवेदिता मी काय मग क्रेज, आणि मग आमची पेरच झाली. तर इथे फ्रेम्स लावल्या त्या, तर मला ह्याच्या काही आठवणी सांगाल का? कारण तिथे झपाटलेला, ती गर्दीत झपाटाने लोक झपाटलेला तर तो थिएटरचा हे आहे ना, थिएटर डेकोरेशन हा एक विशेष प्रकार केला होता मी. ओके, म्हणजे काय होतं ते? म्हणजे काय होतं थिएटरला? म्हणजे मी त्यावेळेला कसं होतं, त्यावेळेला प्रमोशन करायचं म्हणजे हा एक प्रमोशनचा भाग होता. कारण थिएटर डेकोरेट जर चांगलं केलं असेल तर लोकांना आकर्षण व्हायचं चित्रपटाविषयी. बरोबर. म्हणून ते काय करावं, तर मी काय केलं होतं माहिती आहे, तुला दिसेल त्या पोस्टरच्या मागे तर तात्या विंचू अर्धवट आले बा असा. तर तिथे मी एक मोटर लावली होती. ओके. मोटर लावली, तो तात्या विंचू असा बाहेर यायचा, डोळ्यात लाईट लागायचे आणि परत मागे जायचा. हा मी प्रकार करतो. ही गर्दी जमली ना त्या आयडियाला बघायला, त्यामुळे चित्रपटाला खूप पब्लिसिटी मिळाली. पण हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो काय आहे, कोण आहे त्याच्यामध्ये? मी तुला म्हटलं होतं ना, माझ्या वडिलांनी नाटक क्षेत्रामध्ये माझे वडील फार कार्यरत होते, अमेच्युअर थिएटरमध्ये, आणि ते बँकेत होते. बिग शॉट इन द बँक, ब्रिटिश बँक ऑफ द मिडल ईस्ट. पण ते नाटकात आणि माझे आई वडील दोघेही कामं करायचे. तर हे डॅडींनी प्रोड्यूस केलेलं एक नाटक आहे. दत्ता भट तिकडे तुला दिसतील बाजूला बसलेले आहेत, मी मध्ये आहे, आणि माझ्या बाजूला माझ्या उजव्या हाताला दत्ता भट आहे आणि माझ्या डाव्या हाताला माझे वडील आहेत, आणि माझ्या पाठी बरोबर माझी आई आहे सरोज कोठारे. आणि दत्ता भटांना अक्षरशः नाट्य क्षेत्रात आणणारे माझे वडील आहेत. कारण त्यावेळेला माझ्या वडिलांनी एक नाटक केलं होतं, जेथे जातो तेथे. हे नाटक म्हणजे क्रिटिकली खूप अक्लेम झालं, कमर्शियल चाललं नाही नाटक. पण ह्या नाटकाचा रिव्ह्यू P.L. देशपांडेंनी दिलेला आहे. पु.ल. देशपांडेंनी याचा ऑल इंडिया रेडिओवरती रिव्ह्यू दिलेला आहे. तेव्हा हे नाटक आणि हे दत्ता भट हे लेखक, डॅडीनी दत्ता भटांचं एक लेख वाचला होता रसरंग मॅगझिन मध्ये, मी चार्ली चॅप्लिन म्हणून.
दत्ता भट तेव्हा मुंबईला नव्हते, ते नाशिकमध्येच असायचे. तर डॅडींना तो लेखक एकदम आवडला. हे नाटक जे मला डोक्यात आहे ते दत्ता भटच लिहू शकतो. आणि डॅडींनी जाऊन नाशिकला त्यांना गाठलं, त्यांना मुंबईला आणलं, त्यांच्याकडून नाटक लिहून घेतलं. आणि ते नाटक जरी नाही चाललं कमर्शियली तरी दत्ता भटला पण फेम मिळाली आणि डॅडींना पण त्याचे खूप नाव मिळालं त्याचं. बरं, चित्रपट तर केले, पण तुम्ही बऱ्याच मालिका पण भेटीला घेऊन आलात. तर मालिका आणि चित्रपटांमधलं काही साधर्म्य आहे का? म्हणजे एक प्रेक्षक म्हणून कदाचित आम्हाला पाहताना ती माध्यमं वेगळी वाटतात, पण एखादं काही साधर्म्य आहे का दोन्ही माध्यमांमध्ये? आहे, माध्यमं वेगळीच आहेत ती. त्याच्यामध्ये आपण जेव्हा मालिका करतो तेव्हा आपण लोकांच्या घरात रोज जातो आणि तिथे लोक आपल्या थिएटरमध्ये येऊन पिक्चर बघतात. हा फरक आहे मोठा. पण ॲज अ मीडियम मी फर्स्ट टाइम एंटर केलं 2009 साली. तेव्हा मला हे माध्यम माहीतच नव्हतं. आणि माझी पहिली मालिका होती स्टार प्रवाहावरती, मन उधाण वाऱ्याचं. ती मालिका खूप गाजली. पण त्या मालिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या मला खूप लॉस झाला, कारण मला ते गणित कळलंच नव्हतं. कसं सिरियल काय आपण सिनेमासारखं करत गेलो आणि ते सिनेमासारखं करून चालत नाही. तर सिनेमासारखं करायला लागलात तर तुम्हाला ते परवडणारच नाही, कारण ते रोजच्या रोजचा टर्नओव्हर आहे आणि तुम्हाला तितकं फास्ट काम करता येईल तितकं तुम्ही जास्तीत जास्त फुटेज काढाल दिवसाला, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असतो. हे मला कधीच कळलं नाही त्यावेळेला, माहित नव्हतं. पण ते शिकलो मी. मन उधाण वाऱ्याचे मला खूप शिकवलं. आणि त्यानंतर माझी खरी गाजली मोठी मालिका ती जय मल्हार. एक आहे जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हारनी मला यश पण दिलं, मला चांगला अनुभव दिला आणि चांगले लोक, टीम चांगली जमली माझी. आणि मग एक मोठं आमचं प्रोडक्शन हाऊस ऍक्च्युली ह्या सिरियलमुळे उभं राहिलं. कारण ते म्हणजे बऱ्याच अवॉर्ड फंक्शन मध्ये वगैरे पण बघितले की त्या तिघांना पण, कारण माझी जी एक आवड आहे काहीतरी वेगळं करत राहायची, त्याच्यामध्ये मला खूप स्कोप मिळाला. कारण ही एक नवीन आयडिया होती. एक तर मायथॉलॉजी, पौराणिक मालिका, म्हणजे आजपर्यंत मराठीमध्ये पौराणिक मालिका अशा मोठ्या भव्य दिव्य आल्याच नव्हत्या. तेव्हा ही पहिली होती पौराणिक मालिका. आणि ह्याच्यामध्ये आम्ही स्पेशल इफेक्ट्स केले होते. ते स्पेशल इफेक्ट्स सुद्धा कमालीचे होते. आणि यामध्ये ऍक्शन पण होती, यामध्ये रोमॅन्स पण होता, यामध्ये इमोशन्स पण होते. आणि मुख्य म्हणजे ह्या सिरियलचे कॉस्ट्युम्स खूप गाजले. तेव्हा त्याचं क्रेडिट माझ्या मिसेसचं आहे, निलिमाचं. निलिमा कोठारे आणि तिची एक फ्रेंड आहे नीता खांडके. या दोघींनी मिळून एक कंपनी फॉर्म केली, द एन क्रिएशन्स म्हणून. एन फॉर निलिमा आणि एन फॉर नीता. आणि क्रिएशनचा के म्हणजे के फॉर कोठारे आणि तिचं आडनाव खांडके आहे. सो नीता कोठारे, निलिमा कोठारे आणि नीता खांडके. सो एन के क्रिएशन्स, सो एन के असं त्यांनी ती कंपनी, अशी त्यांनी ती कंपनी उभी केली. आणि मन उधाण वाऱ्यापासूनच त्यांचं काम चालू होतं. पण ऍक्च्युली त्यांना लाईमलाईट मध्ये आले ते जय मल्हार पण. कारण जय मल्हार मध्ये माणसाचे कपडे, माणसाचे गळ्यातलं, माणसाचं सगळे दागिने किंवा देवदत्त नागे जो आपला मेन जय मल्हार झाला होता, त्याची एकंदर अटायर, त्याचं गेटअप, हे सगळं त्यांनी स्वतःच्या डोक्यातून आणि सगळं केलं. आणि व्हेरी वेल डन. आणि ते इतकं गाजलं का लोक मला माणसाच्या गळ्यातलं हवं आहे असं लोक जायचे मग. आणि जसं म्हणाला तुम्ही की ती मालिका गाजली, त्याच्यामुळे तुमचं मालिका विश्वात एक वेगळं नाव चाललं, तर तिन्ही कलाकारांना पण एक वेगळी ओळख पण नक्कीच मिळाली. तर पुन्हा असं काही मालिका, अजून कोणती वेगळी अशी मालिका किंवा हिंदीमध्ये काही नवीन घेऊन येतात? आता आम्ही मस्त नवीन आणखी एक मालिका करतो आहोत. त्याचं आता अनाउन्समेंट नाही करणार मी, पण ती परत स्टार प्रवाहावरतीच आहे. आणि ती बहुतेक साधारण ऑक्टोबरलाच एअरवरती येईल, तेव्हा वॉच आउट फॉर इट. आणि हिंदी कोणती कलाकृती आणताय का भेटीला? पुढे हिंदी कलाकृती कोणती आणताय का? आता मी सध्या हिंदीच्या जरा मागे लागायचं सोडून दिलेलं आहे. का? माझं एक प्रिन्सिपल पहिल्यापासून असं होतं का, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इट इज गुड टू बी अ बिग फिश in a small pond than to be a small fish in a big pond. So I'm happy being a big fish and the biggest fish in this pond. बरं, मगाशी आपण मैत्रीच बद्दल जे म्हणत होतो, ती ही दोस्ती तुटायची नाही गाणं, तर त्याची काही विशेष खरंच आठवण आहे का? तो जो शूट झालेला एंडचा, ह्याचा तिघांचा, नाही ऍक्च्युली ते गाणं पण अनिल मोहिले आणि माझं एक खूप छान रिलेशन होतं. आणि हे टू बी व्हेरी ऑनेस्ट,
हे गाणं तसं मी शोले या गाण्यावरूनच इन्स्पायर झालो होतो. इन्स्पायर्ड. हे गाणं टोटल वेगळं आहे आणि सिच्युएशन पण टोटली वेगळी आहे. पण त्याच्यामध्ये दोघं जण होते आम्ही तिघं. आणि ते अशी बाईक त्यासाठी स्पेशली विकत घेणं आणि मग त्या बाईकच्या वरती गाणं एक कंपोज करणं हे माझ्या डोक्यात खूप होतं. आणि ते मला अनिल मुले त्याच्यात खूप साथ दिली. आणि मग त्यांनी ते गाणं जे काढलं ना ते ब्युटिफुल गाणं काढलं. आणि ते गाणं एक माझ्यासाठी एक म्हणजे एक काय त्याला म्हणतात नॅशनल अँथम झाला तो माझा. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबरची माझी मैत्री सिम्बलाइज झाली त्याच्यामुळे. ही दोस्ती तुटायची नाही, तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही, सुटेल का रे वादा यारा, नाही नाही नाही, ही दोस्ती तुटायची नाही. आणि हे जे गाणं आहे हे तुला सांगतो, जेव्हा मी खबरदार चित्रपट केला त्या खबरदार हा पहिला चित्रपट आहे, पहिली माझी अशी कलाकृती आहे ज्याच्यामध्ये माझ्याबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे नाही आहे. फर्स्ट टाइम. आणि म्हणून सुरुवातीला मी लक्ष्मीकांत बेर्डेचा फोटो ठेवलाय, त्याच्या मागे हे गाणं टाकले, ही दोस्ती तुटायची नाही. खबरदार चित्रपटाचं म्हटलं तर भरत जाधव, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर हे एक भन्नाट टॉप स्टार, त्यावेळी ती टॉप स्टारकास्ट होती. आणि त्यांच्या बरोबर काम करतानाचे काय किस्से म्हणजे नाही खूप एक माझ्या वन ऑफ माय बेस्ट क्रिएशन्स इज खबरदार. आणि खबरदारचा तू जर क्लायमॅक्स बघशील ना तर तो आउट ऑफ दिस वर्ल्ड क्लायमॅक्स आहे. म्हणजे डोक्यात असा आलेला क्लायमॅक्स आहे. वा काय कुठे ते म्हणजे खतरनाक आहे तो. म्हणजे तो मी मगाशी तुम्हाला म्हटलं सर की खबरदार फ्रेम टू फ्रेम मारुती कांबळे, विनय आपटे, तर काय सांगाल त्या चित्रपटाबद्दल विशेष? त्या चित्रपटाचा असं झाला, ती आयडिया होती माझ्या डोक्यात आणि मी अभिराम भडकमकरला म्हटलं का आपण याच्यात स्क्रिप्ट लिहूया. नेमकं त्यावेळेला असं झालं का अभिराम भडकमकरला अर्जंटली मध्य प्रदेशला जायचं, चित्रकूट, तिकडे त्याला काहीतरी डॉक्युमेंटरी करायची होती. तर मला म्हणाला मी तर 1 महिनाभर नाही आहे. म्हटलं 1 महिना मी नाही थांबणार, मी माझ्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहितो, तू आल्यानंतर ते बघ काय. ओके मला. आणि तो येईपर्यंत मी कम्प्लीट स्क्रिप्ट रेडी केलं होतं खबरदार. ती जी माझ्या डोक्यात कल्पना होती, माझ्या जे काही कॅरेक्टरची नावं, कारण सामना चित्रपटामध्ये मारुती कांबळे हे नाव मला खूप आवडलं होतं. तो चित्रपट मला खूप आवडलेला चित्रपट आहे सामना. त्याचं हे नाव मी उचललं, मारुती कांबळे. आणि मारुती कांबळे असा त्रासलेला दलित असा वाटतो ना माणूस. त्याचं एकंदर ते नावावरून ते स्ट्रगल दिसते त्या नावामध्ये. मेहनत करणारा, कष्ट करणारा, पण त्याच्यावरती अन्याय झालेला असा मारुती कांबळे हे नाव करेक्ट वाटलं मला. म्हणून ते नाव घेतलं मी. आणि त्या रोलसाठी माझ्या डोळ्यासमोर संजय नार्वेकरच दिसला मला. आणि मग ऑफकोर्स तो जो पत्रकार दाखवले मी, तिथे मला भरत जाधवशिवाय कोण दिसलंच नाही दुसरा. आणि मला त्याची जी बॉस होती ती मला निर्मिती सावंत होती. त्यामुळे मी त्या तिघांच्या मागे होतो का मला टारका. तिघांच्या तारका, तिघही त्यावेळेला खूप बिझी होते, नाटकात बिझी होते, सिनेमात बिझी होते, निर्मितीचं फारच बिझी होती. तर निर्मितीला कसं बसं मी कन्व्हिन्स केलं. आणि मग तिने पण हो म्हटलं, मग भरतनी पण हो म्हटलं. हो म्हणजे तारका मिळाल्या, जुळल्या. आणि संजय नार्वेकरला पण कसा बसा. आणि मग तो ते भट्टी जमली छान. विनय आपटे सर आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्या विनय आपटे आता मी त्याच्यामध्ये तुझं विलनचं नाव विलक्षण आहे, अण्णा चिंबोरी त्याचं नाव आहे. अगेन लक्षात राहणारं नाव. तर तो विनय आपटे त्याने सुद्धा खूप छान काम केलं. आणि त्याने त्याला एक वऱ्हाडी त्याला एक फ्लेवर दिले. काय हो पट्टे हो, काय करताय तुम्ही लोक, असं त्यांनी असं केलं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक कॅरेक्टर आहे मस्त, मकरंद अनासपुरे आणि आपला सुनील तावडे. हे कॅरेक्टर्स असे जिवंत केलेल्या लोक आहेत खरंच. कारण कास्टिंग करणं, मी लहानपणी चित्रपट करत होतो तेव्हा मी एक हिंदी चित्रपट केला होता, घरघरची कहाणी. त्याचा प्रोड्युसर होता बी नागी रेड्डी. त्याचं एक वाक्य माझ्या डोक्यात बसलं होतं का कास्टिंग इज हाफ द बॅटल. इफ युअर कास्टिंग इज परफेक्ट यू आर 1/2 द बॅटल. आणि तुम्ही प्रत्येक कलाकृतीत ते कास्टिंगचा डोळ्यासमोर ठेवून ही कास्ट पाहिजेच पाहिजे. आणि ते करून भरत आता पछाडलेला, मी भरतला ऍक्च्युली भरतचं मी सई रे सई नाटक पाहायला गेलो होतो. आणि ते नाटक पाहता पाहता मला पछाडलेल्याची कल्पना सुचली होती. आणि मी त्याला जाऊन भेटलो, म्हणाला का मला तुला घेऊन पिक्चर करायचा आहे. तेव्हा तो सिनेमात आलाच नव्हता.
ओके. त्याचा हा पहिला चित्रपट आहे पछाडलेला. जेव्हा मी त्याला सांगितलं मला म्हटलं दादा मी आता फार बिझी आहे, आमचं सही सही नाटक जोरात चालले आणि आम्हाला एका वर्षात 500 प्रयोग करायचा, एक रेकॉर्ड करायचा आहे. आणि ते नाटक नुकतं ओपन झालं होतं. मी एक वर्षभर थांबतो मी, पण तू हे करायचं आहे. मग त्यांनी मला प्रॉमिस केलं का मी बाहेरचं कुठचं पिक्चर नाही घेणार, मला जरी आलं तरी तुमचंच पहिलं होईल. आणि 500 प्रयोग ऑगस्टला पुढच्या वर्षी संपतायत. सप्टेंबर पासून तुम्हाला मी तारखा देतो. आणि मी त्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलं. कारण त्याच्यामध्ये पण अगेन तुम्ही नवीन प्रयोग केलेले की फ्रेम मध्ये ते मेलेली माणसं बोलतायत, सूड दुर्गे सूड. तो प्रकार मी जेव्हा अमेरिकेला गेलो होतो ना, तेव्हा मी डिझनीलँडला गेलो होतो. डिझनीलँड मध्ये एक हॉरर कासल आहे. त्या कासलमध्ये आपण जातो तेव्हा तिथे एक असा एक पोर्ट्रेट आहे सुरुवातीला. तो असं भयानक माणूस आहे, डोळे बिळ्याच्या बाहेर आलेला, असं बघतोय तुमच्याकडे. आणि असं पुढे गेलात तर तो तुमच्याकडे असं वळून बघतोय. तुम्ही आणखीन पुढे गेला का तो आणखीन असा वळून बघतोय. असं ऍक्च्युअल आहे तिकडे. तर मी ते शॉक झालं. हे आम्ही परत पाठी आलो, परत बघितलं तर तो ऍक्च्युअली तुम्हाला फॉलो करतो. आणि असं भरते का हा भयानक हा मागे लागले आपल्या. ती आयडिया मी इकडे आणलेली आहे आणि ते मी चित्र केलं तयार. आणि तो भरत त्या फोटोकडे बघतो, पुढे जातो, परत बघतो, परत दिलीप प्रभाकरकडे असं कमाल केल्या नाही. बरं त्याच्यातून एक मी आठवलं मला की भरत जाधव जेव्हा त्यांचं ते गाणं शूट होतं ना, त्याच्यानंतर माहितीये त्यांच्याशी मान फिरते भरत जाधव, ते कसं केलेलं काय होतं म्हणजे व्हॉट वॉज युअर थॉट? स्पेशल इफेक्ट आहे ती मान फिरणं हा एक प्रकार. त्यावेळेला टेक्नॉलॉजी कशी होती ती आता सांगायला हरकत नाही का. भरतला शूट केला नुसते बॅग ठेवून आणि मग सांगितलं भरतला फिर आता तो की बॉडी फिरवली जाईल. आणि मग त्याला बाजूला करून नुसते एम्प्टी प्लेट घेतली आणि त्याला क्रोमावरती पुन्हा शूट केला होता, सेपरेट क्रोमावर त्याला. तर ते सगळे इमेजेस कंबाईन करून ते बॅग फिक्स ठेवून नुसती मान फिरवली होती आम्ही. कारण ते खतरनाक होतं. म्हणजे मी तेच म्हटलं मगाशी म्हटलं की ऍक्च्युअली यातली प्रत्येक फ्रेम कारण त्यावेळेला इव्हन पछाडलेला किंवा खबरदार सुद्धा या सगळ्या फिल्मवर बनलेल्या आहेत. दे आर नॉट ऑन डिजिटल. आता डिजिटल सिनेमा आलेला आहे. डिजिटलवरती आपल्याला काही काही गोष्टी करणं फार इझी जाते बिकॉज वी आर डिजिटल ऑल द वे. सो वी कॅन कम्प्लिटली गो ऑन कम्प्युटर अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा फिल्म नेगेटिव्ह स्कॅन करावी लागायची. ती स्कॅन करून मग ती त्यामध्ये एक शॉट आहे खबरदार पछाडलेला मध्ये जिथे भरत च्या अंगामध्ये दिलीप प्रभाकर येतो, मग तो बाहेर पडतो, मग तो हा जातो, तो पण बाहेर पडतो, मग त्यांचा मुलगा येतो विजय चव्हाण तो पण. असे ते अख्खा जो सिक्वेन्स आहे तो लक्ष्मीकांत बेर्डेच्या भोवती आहे. आणि मध्येच वंदना गुप्ते पण नंतर भेटते. पण इकडे ती 3 भूतं त्याच्या अंगात येतात आणि जातात. आणि एका शॉट मध्ये मी घेतलं होतं आणि तो जवळजवळ 200 फुटाचा शॉट होता, 200 फीट. आणि त्यामध्ये तो मध्ये लक्षाचे रिएक्शन, आता तू कोण आहेस, मी बोलतोय डोळे बघ डोळे बघ, असं ते सगळं ते अख्खा प्रकार होत होता. पण ते आता मी विचार करायला लागलो का हे मला व्हीएफएक्स करायचा होता ना. कारण ती भूतं अशी येऊन त्याच्या अंगात जातात, इथून भूत जाते, पण ते बाहेर पडतात त्या अंगात वळाम, ते सगळं करायचं होतं. तर ते करायला क्रोमावर शूट करणं भाग होतं. आणि त्यासाठी हा जो शॉट मी घेतला होता तो शॉट मला स्कॅन करायला लागणार होता. आणि 200 फूट नेगेटिव्ह स्कॅन करणं हे माझ्या बजेटच्या बाहेर होतं. कारण ते व्हेरी एक्सपेन्सिव्ह प्रकार होता तो नेगेटिव्ह स्कॅन करणं. तर मी त्यावेळेला काय केलं, जेवढा फक्त पोर्शन ज्याच्यामध्ये ते व्हीएफएक्स आहे तेवढाच फक्त पोर्शन मी स्कॅन केला आणि तेवढाच पोर्शन मी केला कामात. आणि तो शॉट निगेटिव्ह मध्ये जॉईंट मारला. मी ऍट अ टाइम एका शॉट मध्ये एक जॉईंट आहे तो कळतच नाही कोणाला. आता तुम्ही सांगितल्यावर कळाला. पण एवढी वर्ष 200 फुटाच्या शॉट मध्ये जवळजवळ 100 फुटापर्यंत तो सिक्वेन्स व्हीएफएक्सचा आहे. 100 फूट स्कॅन केले होते. पुढचे 100 फूट स्कॅन नव्हते केले. त्यांना रिअल निगेटिव्ह लावली. तर स्कॅन निगेटिव्ह आणि ओरिजिनल निगेटिव्ह हे दोन्ही मर्ज करणं आणि त्याला करेक्ट कलर ग्रेडिंग करणं टफ आस्क. बरं मला आता गप्पांच्या शेवटांकडे येऊयात. एक तर असं की ज्या जुन्या कलाकारांसोबत काम केलंय तर त्यापैकी कोणत्या कलाकारांसोबत पुन्हा एकदा एक असं असेल ना की गेट टुगेदर करावं आणि असा एक कोणता तरी काहीतरी कलाकृती घेऊन यावी असं काही डोक्यात आहे का? लक्ष्मीकांत बेर्डेवर पुन्हा काम करायची इच्छा आहे. आणि एआयचा उपयोग करून मला लक्ष्मीकांत बेर्डेला रिक्रिएट करायचं आहे ही माझी खूप मोठी इच्छा आहे. आणि ते मी करणारच. खरंच म्हणजे त्यांच्या
म्हणजे काय म्हणू की तो खूप नॉस्टॅल्जी आहे. लक्ष्मीकांत बेर्डे इज लक्ष्मीकांत बेर्डेला पुन्हा मी आणणार आहे स्क्रीनवर. महेश लक्षा पुन्हा एकत्र. येस. सो स्वीट. खरंच या दिवसाची आम्ही वाट पाहू. Yes. आणि पुढच्या सगळ्या तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला शुभेच्छा. Thank you. आणि आम्हालाही शुभेच्छा की आम्हाला तुमच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत अजून नवनवीन टेक्नॉलॉजी आम्हाला पाहायला मिळतील. Yes. झपाटलेला 3 बद्दल एक जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना? झपाटलेला 3 हा एक डोक्यात असलेला माझा खूप विषय सुंदर आहे. स्क्रीन प्ले ऑलरेडी तयार आहे. तो खूप सुंदर स्क्रीन प्ले झालेला आहे आणि मला असं वाटतं का झपाटलेला 1 पेक्षा चांगला स्क्रीन प्ले असा आहे आणि ह्याच्यामध्ये आदिनाथला खूप चांगला स्कोप आहे आणि तात्या विंचू रिअली हॉरर झालेला आणि तात्या विंचू बरोबर एक सरप्राईज आहे आणखी. ते मी आता नाही रिव्हील करणार बिकॉज दॅट इज अ पार्ट ऑफ माय प्रमोशन. तर खरंच खूप छान वाटलं गप्पा मारून. आय होप तुम्हालाही छान वाटलं असेल. आय होप यू एन्जॉयड अँड आय होप युअर ब्लॉग रॉक्स विथ दिस इंटरव्ह्यू. आणि हो ऑडिओ तुमच्या आत्मचरित्राची माझा आत्ताच मी 2 दिवसापूर्वी माझं आत्मचरित्राचं ऑडिओ बुक प्रकाशित झालं आणि ते तुम्ही तुमच्या ऍप आहे स्टोरी टेल ही कंपनी आहे, स्वित्झर्लंडची कंपनी आहे, त्यांनी माझे ते राईट्स घेतले आणि माझ्याकडून ते बोलवून घेतलं अख्खं पुस्तक आणि तो एक फार मोठा एफर्ट होता. तर त्या पुस्तकाविषयी आपण एक नंतर वेगळा ब्लॉग करू. नक्की. तू वाच ते पुस्तक. ते पुस्तक ऑडिओ बुक ऐक आणि त्या ऑडिओ बुक बरोबर मी ज्या पद्धतीने व्यक्त झालेलो आहे, जसं मी बोललेलो आहे, ते ऍक्च्युली सिक्वेन्सेस मी प्रयत्न केलाय की मी ते लोकांपुढे जिवंत करेन. म्हणजे ते ऐकताना पण व्हिज्युअल यायला पाहिजे. त्याचं व्हिज्युअल येते का नाही येते हे तू बघ आणि मग आपण एक वेगळा ब्लॉग करू. तर खूप खूप थँक्यू सर. आणि आय होप अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारचा हा आजचा एपिसोड महेश कोठारेंसोबत जो आपण केला तो तुम्हाला नक्की आवडला असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा अशा आणखीन एक नव्या कलाकारासोबत. तुर्तास मी थांबतेय. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.